तुम्ही बऱ्याच वेळेस बालुशाही बनवता, पण ती अजिबात खुसखुशीत होत नाही आणि त्याला अजिबात लेयर्स पण येत नाहीत. त्यासाठी काय करायचं, मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि गरम करून थंड केलेलं तूप घालून एकत्र मिक्स करायचं. याचा असा गोळा तयार झाला की त्यात पाणी घालून तेही एकत्र मिक्स करायचं. हे अलगद हातानेच मळून घ्यायचं. पाहिजे त्या साईजमध्ये याचे गोळे करायचे आणि याला बालुशाहीचा शेप द्यायचा. या पद्धतीने सर्व बालुशाहीचा शेप देऊन झाला की तेल गरम करायला ठेवायचं आणि हे तेल मात्र हलकं गरमच पाहिजे. यात एक एक सोडून घ्यायचं आणि कमी गॅसवर ही सर्व प्रोसेस करायची. एक बाजूनी पूर्ण तळून झालं की ही दुसऱ्या बाजूंनी परत कमी गॅसवरच तळायला ठेवायची. कमी गॅस असल्यामुळे याला खूप सारे लेयर्स येत आहेत, तुम्ही बघू शकतायत. आता चाचणी बनवायची. चाचणी मात्र हलकी गरम पाहिजे आणि तीही चिपचिपी पाहिजे. जेवढा मैदा तेवढी साखर आणि त्याच्या अर्ध पाणी घालून त्यात विलायची पावडर किंवा विलायची कुटून घालायची. खायचा ऑरेंज रंग घालायचा आणि ही चाचणी बनवायची. तळलेली सर्व बालुशाही या पाकेत घालायची आणि 3-4 मिनटं पूर्ण भिजू द्यायची. ही मात्र दोन्ही साईडनीच भिजवायची, म्हणजे चांगली गोड व्हायला लागते. सर्व बालुशाही भिजून झाली की त्यावरती ड्रायफ्रूटचे काप आणि सिल्वर वर्क लावायचं. मग काय, तयार झाली ही आपली बालुशाही.